रावल्या, हे रावल्या उठ. हे रावल्या उठ. कोण आहे? झोप देखील का? झोपणार. उठ की पटकन. अयो शीतल, तू आहेस होय? मला माहित आहे स्वप्नात आहेस तू. स्वप्न आहे ती. रावल्या उठ. खरंच आहेस की? गुड मॉर्निंग शीतल. आजा कुठे? हा, मी एवढं गुड मॉर्निंग म्हणते त्याच काही नाही वय. हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आता सांग आजा कुठे? काय माहित. काल हितच होता ना झोपायला? होता. मग कुठे? हा, घरी गेला असल. कधी गेला? कधी म्हणजे मी उठायच्या आधी कधी गेला असल. पण त्याचा फोन का लागना? हाय का आता मला काय माहित का लागत नाही. माझा लागत नाही कारण चार्जिंग संपले. आता त्याचा का लागन काय माहित. कवापासनं ट्राय करते पण लागनाच. शीतल, काय काम होत? मला सांग की, मी सांगतो त्याला. नाही मी सांगते त्याला. आता घरी असेल ना? असल की, पण आता घरी जाणार होय त्याच्या. वय वय, पण मी नाही, तू जाणार. आताच्या आता आजाच्या घरी जायचं आणि मला फोन लावून द्यायचा. मी जाऊ वय? अरे जा की, लय महत्वाचं काम आहे. आता तू एवढं प्रेमानं सांगत्या, बर जात तू. जा लवकर. राहुल्या, आजा कुठे रे? घरीच असेल की. अरे घरी अजून आला नाही म्हणून तर मी देवळात आले ना. इथं बी नाही, घरी बी नाही, मग जिजे गेला कुठं? तुला काय सांगितलं नाही वे? नाही. हा, प्रॅक्टिसला गेला असेल. अरे जेडीला फोन लावायला सांगितला तर त्याचा फोन पण लागणं झालाय. कुठे गेलाय कुणाच ठाऊक. आणि बघ, भेटलं की सांग घरी बोलवले म्हणावं. हो सांगतो. आणि शीतले, तू काय करते तिकडं? काय नाही, असंच दर्शन घ्यायला आली होती. असं होय? हा, आता आठवलं मला. काय? फौजी संघ कुठं तर गेला असेल. कुठं? काय माहित. फौजी म्हणत होते की एक कसलं तर काम आहे म्हणून. कसलं काम? म्हणजे कसलं काम हाय फौजींचं? हाय का आता सांगितलं की कसलं तरी एक काम होत म्हणून. राहुल्या, हे काय ज्याला फोन लावून तर बघ की लागतोय का. माझा मोबाईल बंद आहे, चार्जिंग संपलंय. हाय का? मी घरातनं चार्जिंग करून लावू का? आता तू कधी चार्जिंग करून लावणार फोन? शीतल, त्यापेक्षा तूच लाव गे फोन. हा, बघ की उचलतोय का. कुठं विचार की त्याला. अगं थांब की जरा जिजे, लागू दे तरी फोन. लागला का ग? लागलाय पण उचला ना की. आता मागाशी लागत नव्हता आणि आता लागतोय तर उचलत नाही. काय झाले कुणास ठाऊक. कामात असल. असलं कसलं काम असेल?
काय रे? भाऊजी अहो हे तर विकाचं ट्रेनिंग सेंटर आहे. इकडे का आलो आपण? अरे सरप्राईज आहे. आत गेल्यावर कळेल. विकायला भेटायला आलोय ना? अरे विकायला भेटणं तर होणारच आहे, पण अजून एक काम आहे. काय? अरे जरा दम धर की, आत गेल्यावर कळेल. भाऊजी मला लय भारी वाटतंय बघा. अरे आत गेल्यावर तर अजून लय भारी वाटणार आहे. बरं मोबाईल सायलेंटवर टाक. हा जमा करायचंय. नमस्कार मामी. भैया या की. म्हटलं बघा कोण आहे का घरात. आम्ही कुठं जाणार आहे? तुमच्यासारखं थोडीच आहे आमचं. बरं चहा ठेवते जरा. नाही नको, चहा वगैरे नको. काय का? गरीबाकडचा चहा चालत नाही बाई. तुम्ही आणि गरीब माणूस परिस्थितीने गरीब असणं महत्वाचं नाही, मनानं रिच पाहिजे. श्रीमंत तुम्ही काय कुणाला बोलायला ऐकणार आहेत वय? घेतला असता घोटभर चहा तर. हो तसं नाही, लोकांसोबत उठबस होती, भेटी गाठी होते, जाईल तिथं चहा होतोय. त्यांना नाही म्हणून चालत नाही. आता तुम्ही कसं घरातली माणसं, तुम्हाला नाही म्हणता येत म्हणून नको. बर परत कधीतरी नाश्त्यालाच येईल की. आता परत कधी वेळ मिळायचा तुम्हाला काय माहित? अहो तुमच्यासाठी काढू की वेळ. काढा काढा, निवांत ये काढा. काय हे हातात? तुमच्यासाठीच आणले. हा माझ्यासाठी? पण काय गरज होती याची? काय आहे यात? स्वीट्स, मिठाई. गोडधोड होय. हा अहो तुम्ही एवढं राबता, महिला बचत गट एवढा हुशारीनं आणि यशस्वीपणे चालवता. हा बर का टॅलेंट. हे महिला बचत गट सुरू करणं मामींचीच आयडिया बर का. वा वा. आता तर तुम्हाला चहा घ्यायलाच पाहिजे बघा. अहो नको मामी, परत येईल की निवांत. बर तुम्ही म्हणाल तसं, पण खरंच काय गरज होती वय याची? असं कसं? तुम्ही आमचे डोळे उघडले, तुमच्या कार्याचं कौतुक करायची संधी आम्हाला दिली. अहो बचत गट किती मोठं काम करतं, महिलांना रोजगार मिळवून देतं. तुम्हाला स्पोर्ट्स करणं म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भैया स्पोर्ट नाही, सपोर्ट. देअर यू आर. अहो काळाची नीड गरज आहे. इथून पुढे तुमच्या बचत गटाला कुठलीही मदत लागली तर मला सांगा, मी 24/7 आहे. सांगणार की. अहो नक्की सांगणार. कसं आहे माहिती का, तुमच्यासारखी नेते मंडळी आहेत म्हणून तर आमच्या बचत गटाला बळ आहे. आणि तसं बी आमच्या बचत गटाला सुई दोऱ्याची मदत बी लय झाली बघा. अहो तुमच्या मदतीला आम्ही आहेच, आम्हाला बी मदत करा म्हणजे झालं. आता आम्ही काय मदत करणार आहे तेव्हा? अहो असं कसं, कधी कुणाला कुणाची मदत लागेल सांगता येत नाही, म्हणून एकमेकाला मदत करत राहायचं. आता ते म्हणलेलंच आहे ना, एकमेक मदत अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. येस, एकदमच सहाय्य करू आपण. होय होय येऊ का? गावात काम आहेत बरी. होय, पण जरा चहा घेतला असतं तर बरं झालं असतं. अहो नाही, पुढच्या वेळी नक्की. बघा बर का, तेव्हा पुढच्या वेळी म्हणू नका म्हणजे झालं. नाही म्हणत, पुढच्या वेळी 100% फिक्स. येऊ का?
आजा, हे आजा, हा? कुठं राहिलास? नाही काय नाही. होय भाऊजी, नेमकं कशासाठी आलो आपण इथं? अरे सांगतो की. चल आधी आज चल. जैन सर, जय हिंद फडतरे साहब. काय चाललंय सध्या? चाललंय सर, पण आपली आर्मीची लाईफ रोज मिस करतो. फौजी, आर्मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते. तुमच्या पराक्रमांचे एक्झाम्पल आम्ही अजूनही देतो बरं का. ज्या प्रकारे तुम्ही कारगिलच्या युद्धात लढलात, तो पराक्रम आजही आम्हाला प्रेरणा देतो. हा तुमचा मोठेपणा झाला सर. मी माझं काम केलं. आपल्या भारत माताची सेवा करण्यासाठी हा पराक्रम करण्याची संधी मला आर्मीने दिली. तेही महत्वाचं आहे ना. दॅट्स द स्पिरिट. बरं, ओळख करून देतो. हा अजिंक्य. हॅलो. हॅलो सर. हा बी आर्मी ट्राय करतोय. गावातला अजून एक पोरगा इथं आत्ताच भरती झाले, विक्रम राऊत म्हणून. कामले, रिक्रूट विक्रम राउत को बुलाना. वाह फौजी, क्या बात. म्हणजे गावातली मुलं तुमच्या पावलावर पाऊल टाकतायत तर. प्रयत्न चालू आहेत सर. ऑफकोर्स, प्रयत्न पाहिजेतच. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे कारगिल विजय दिनानिमित्त आमच्या युनिट करून आम्ही ज्या फौजीचं कौतुक करतोय, त्या फौजीची साथ आहे तुला. काय काय झालं? आम्ही इथं का आलो ते त्याला माहित नव्हतं. सरप्राईज होतं. हो, सरप्राईज ओपन केलं का मी? हो, नाही नाही, आता इथं आला सांगायचंच होतं. अरे तुझ्या व्यक्तीबरोबर इथे आलेला आहेस, त्या व्यक्तीचा सत्कार आहे आज. मला कळूच दिलं नाही वे. अरे तू पण लवकर आर्मी जॉईन कर, म्हणजे बऱ्याच गोष्टी कळतील तुला सुद्धा. काय फौजी? हा बरोबर आहे सर. जय हिंद सर. जय हिंद. आजा. सॉरी सर. इट्स ओके. चला कार्यक्रमाला निघूया.
श्रीमान. जय श्रीमान. जय हिंद. जय श्रीमान. जय हिंद. God salvation. God, Badoshas.